नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मेंदू हाडांच्या विकारावर विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सामच्या स्टुडिओमध्ये आहेत पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. आपण चर्चा करणार आहोतच त्याआधी डॉक्टर सचिन यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. ते 23 वर्षांपासून ॲक्युपंक्चर उपचार देत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम WHO ॲल्युमनी आहेत. घरच्या घरी ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि 2 या पुस्तकाचे ते लेखक आहेत. स्लिप डिस्कचे रुग्ण, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा आजारांवर ॲक्युपंक्चर उपचार देऊन डॉक्टर सचिन लोहिया यांनी अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केलेले आहे. चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टरांना प्रश्न विचारूया. डॉक्टर, तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टर असताना सुद्धा आता हे ॲक्युपंक्चर या क्षेत्राकडे कसे वळालात हे सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे. ॲक्युपंक्चरच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या दैनिकात लिहिलं होतं की औषधांना कंटाळून हळूहळू सारं जग चाललं ॲक्युपंक्चरकडे. तर मी तर ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चरकडे गेलो. तसंच अनेक रुग्ण आज औषधांना विकल्प शोधतात, कारण की किती वर्ष औषधं खायची. तर ते पण औषध सोडून आता ॲक्युपंक्चरकडे बऱ्यापैकी लोक वळत चाललेले आहेत. गेल्या 23 वर्षांपासून मी हे पाहतो आहे की अनेक रोग ॲक्युपंक्चरने आपण मुळापासून दुरुस्त करू शकतो. एक तज्ज्ञ ॲक्युपंक्चरिस्ट, एक निष्णात ॲक्युपंक्चरिस्ट शरीरावरील काही बिंदूंचा संच बनवतो, नाडीचे परीक्षण करतो, जिभेचे परीक्षण करतो, काही प्रश्न विचारतो व त्याप्रमाणे रुग्णाला जर उत्तम उपाय दिला तर अगदी 2-3 महिन्यामध्ये चांगला परिणाम दिसून येतो. आज अस्थिरोग आहेत, त्याच्यामध्ये पेन किलर्स खावे लागतात. तर पेन किलर्स खाल्ल्याने नंतर कालांतराने साईड इफेक्ट्स, नंतर हेच रुग्ण अनेक वेळेला ऑपरेशनचा त्यांना सामना करावा लागतो. मेंदूचे विकार आहेत, मेंदूच्या विकारांवरती जास्त काही औषधं उपचार नाही आहेत. तर हे रुग्ण अशीच राहतात आयुष्यभर. तर अशा ठिकाणी ॲक्युपंक्चर ही विना औषध आणि विना ऑपरेशन उपचार पद्धती आहे, शिवाय कुठलेही गंभीर असे दुष्परिणाम नाहीत. तर एक उत्तमच उपचार पद्धती आहे आणि ही टेस्टेड ओके पद्धती म्हणू शकतो मी, कारण की माझ्यावरच एवढा चांगला अनुभव आला आहे. मी 11वीत असताना माझ्या हाताचा ॲक्सिडेंट झाला आणि या हाताला लकवा झाला होता, ह्याची बोटांची हालचाल नव्हती बरी. तर माझे वडील फार ज्येष्ठ ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. त्यांनी मला उपचार दिलं. 7-8 महिन्यामध्ये माझी पूर्ण ताकद आली. मी फर्स्ट इयर MBBSमध्ये पण माझा हात थोडा कमजोर होता. आता एवढा चांगला आहे की मी लेदर बॉलनीसुद्धा बॉलिंग ह्याने करू शकतो. एवढी चांगली माझी ही हाताची मुवमेंट झालेली आहे. तसंच माझ्या मुलांचे चष्म्याचे नंबर गेले. मला सर्दी होती, ती बरी झाली. माझं टाचीचं दुखणं बरं झालं. वडिलांचं स्लिप डिस्कचं बरंचसं ऑपरेशन आम्ही ह्याच्याने टाळू शकलो. असे अनेक एवढे चांगले अनुभव आले की मला असं वाटलं की हे लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. आणि मी फारच म्हणजे मला छान वाटतं आहे की मी हे आज लाखो रुग्णांपर्यंत ही उपचार पद्धती गेल्या 23 वर्षांपासून देत आहे. नक्कीच. आणि ॲक्युपंक्चरमुळे अनेक असाध्य रोग ज्यांना झालेले आहेत अशा रुग्णांना नवीन जीवनदान मिळालं असं म्हणलं तरी हरकत नाही. आता सांधेदुखीकडे मला सुरुवातीला यायचं आहे की अनेक अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण त्रस्त आहेत. मुळात सांधेदुखी ही का होते? सांधेदुखी खरं तर एजिंग प्रोसेस आहे. रुग्ण माझ्याकडे येतात, म्हणतात डॉक्टर साहेब सांध्यांमधला गॅप कमी झाला, गुडघ्यातला गॅप कमी झाला. आज एवढं जास्त लोकांना एक्सरे आणि MRIचं सगळं माहीत पडलेलं, गॅपवरच येतात डायरेक्ट. स्वतःला काय त्रास झाला आहे सांगत नाही. 18 वर्षाच्या वयामध्ये, 30च्या वयामध्ये, 50च्या, 70च्या हा गॅप वरच्यावर कमी 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 होत जातो. हे नॅचरल आहे, एजिंग प्रोसेस आहे. परंतु आपण त्याला आजार धरतो. पण हेच जर 50च्या वयामध्ये तुमचे 70चे गुडघे झाले, लक्षात आलं? म्हणजे 70चं वय 50चं वय आहे आणि 70मध्ये जेवढी झीज झाली तेवढी 50शीत झाली तर साहजिक त्रास होणारच. तर ॲक्युपंक्चरप्रमाणे शरीरामध्ये अग्नितत्व वाढतं, वय वाढतं तसं, आणि त्यामुळे वॉटर मेटाबॉलिझम वीक होतं, सांध्यांमधलं ऑइलिंग कमी होतं आणि हळूहळू वयाप्रमाणे मग सांध्यांवर परिणाम होतो, त्याच्यात झीज होते आणि रुग्णांचे जसं म्हणतात गॅप होतो आणि त्यावर मग ॲक्युपंक्चरचे सकारात्मक चांगले उपाय होतात. नाही, आता सांधेदुखी नेमकी का होते हे तुम्ही सांगितलं. तर सांधेदुखी ही औषध न घेता ॲक्युपंक्चरने खरं कशा पद्धतीने बरी होते? तसं मानवी शरीराचा जो सापळा आहे त्यामध्ये 206 हाडं आहेत आणि 350 त्याच्यामध्ये जॉईंट्स आहेत.
तर ह्याच्यामध्ये झीज होते. आणि आजच्या समाजामध्ये आरामदायी जीवन झालेलं आहे. देवाने घडवलं हे सांधे फिरण्यासाठी आणि आपण त्याचा उपयोगच करत नाही. तर त्याच्यामुळे त्या झीज होते. हा छोटासा सांधा आहे इथे जबड्याचा, तिथे लोकांना जेव्हा त्रास होतो ह्याला पण आर्थरायटिस म्हणतो. TM जॉईंट आर्थरायटिस, फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, आखडलेला खांदा. तसंच मानेच्या मणक्यांच्या मधल्या जॉईंटमध्ये झीज होते, स्पॉन्डिलोसिस होतं, कमरेच्या मणक्यात स्पॉन्डिलोसिस होतं, टेनिस एल्बो, रिस्ट पेन, अगदी एवढासा जो जॉईंट आहे ह्याच्यामध्ये पण दुखणं होतं. माझ्याकडे एक पेशंट एवढ्याच जॉईंटचं MRI करून घेऊन आलेलं आहे. म्हणजे ह्याचं दुखणं कमी करण्याचं. आणि ॲक्युपंक्चरने खरं तर आपण जे तपासण्या करतो ते पण टाळू शकतो. एवढं MRI पर्यंत जायची आवश्यकता नसते. आम्ही साधं सोपं त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचं विश्लेषण करून उपचार देतो आणि MRIच्या अवघ्या अर्ध्या पैशामध्ये तो रुग्ण बरा होतो. आता ही जी चमत्कारी कशी म्हणायला हरकत नाही, ॲक्युपंक्चर ही उपचाराची पद्धत नेमकी कशी हे सांगू शकाल का? आपल्या शरीरावरती हे असे चेतना प्रवाह असतात. खरं तर फारच सुलभ आणि सोपी उपचार पद्धती आहे. हे जे चेतना प्रवाह आहेत ह्याच्यात जर ब्लॉकेज झाला, समजा इथे ब्लॉकेज झाला तर हा सांधा दुखणार, इथं ब्लॉकेज झाला तर इकडे खालती मुंग्या येणार, बधीरपणा होणार. तर हा चॅनल, हा चेतना प्रवाह शोधून काढायचा, त्याच्यावर उपाय केल्याने ह्याच्यामधला सप्लाय सुरळीत होतो आणि तो सुरळीत झाला तर इथलं दुखणं कमी होईल, इथल्या मुंग्या कमी होतील. अशा पद्धतीने ॲक्युपंक्चर काम करतं. ॲक्युपंक्चरमध्ये अशा लहानग्या सुया आम्ही काही पॉईंट्सला लावतो. हे नावाला सुया आहेत पण ह्या काही दुखत नाहीत. अगदी मच्छर जसं दंश करतं तेवढं पण कळत नाही. तर ते आम्ही ठिकठिकाणी त्या पॉईंट्सला लावून त्याला उपचार देतो. ह्याला ॲक्युपंक्चर म्हणतात. तसंच याच पॉईंट्सला जर आम्ही शेक देतो त्याला मॉक्सिबशन म्हणतो, कपिंग करतो म्हणजे रक्तमोक्षण म्हणतात. ह्याला लेझरनी पण स्टिम्युलेशन देण्यात येतं. म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये जेवढं काही आधुनिक उपचार अवेलेबल आहेत ते सगळं आमच्याकडे डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर मुंबई असो, पुणे असो, औरंगाबाद असो, सगळीकडे अवेलेबल आहे. नाही, आणि जसं तुम्ही सांधेदुखीबद्दल सांगितलं तसं आता पुढे थोडं आजचं जसं काळ वाढत चाललाय, डिजिटल युग होत चाललेलं आहे, स्क्रीन टाईम वाढलाय, ताणतणाव वाढलेला आहे, त्यामुळे डोकेदुखीचे त्रास सुद्धा आता रुग्णांना होत चाललेत. पण मग या डोकेदुखीवर नेमकी कशा पद्धतीने उपचार करतात? डोकेदुखी जी आहे म्हणजे ज्याला असाध्य असं म्हणतात त्याला अर्धशिशी म्हणतात. म्हणजे अर्ध डोकं दुखतं. तर या अर्ध डोकं जे दुखतं ते डोक्यामधल्या ज्या रक्तवाहिन्यात त्या फुगतात आणि आतमध्ये मेंदूला दाबतात, त्याला अर्धशिशी म्हणतात. ते यावर देखील ॲक्युपंक्चर फार चांगलं काम करतं. अर्धशिशी काही लोकांना मानेचा पण त्रास असतो, काहींना ॲलर्जी असतं. त्याच्यामुळं त्याचं मुख्य प्रमुख कारण काय आहे, शरीरामध्ये ट्रिगर मेकॅनिझम्स कुठले ॲक्टिव्ह आहेत. हे डोकं ज्यावेळेला ठण आतमध्ये दुखतं त्यावेळेला काहींना ॲसिडिटी पण खूप होते. काही रुग्ण म्हणतात उलटी केल्याशिवाय डोकं दुखायचंच बंद होत नाही. तर ह्याला सगळ्यांना ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही समजून घेऊ शकतो की ही जी पित्त प्रवृत्ती झालेली आहे त्याच्यामुळं त्याला डोक्यामध्ये जे दुखतं आणि लिव्हरची उष्णता वाढली की त्याचा अग्निदाह मेंदूपर्यंत जातो. आणि ही लिव्हरची उष्णता आम्ही कमी करतो आणि पेशंटला अगदी क्षणामध्येच त्याला आम्ही चांगलं गुण देऊ शकतो. परंतु त्याचे सगळे ट्रिगर फॅक्टर शोधले तर आपण त्याला कायमचं पण करू शकतो. काहींचं वर्षानुवर्ष दुखणं बंद होऊन जातं अर्धशिशीचं. बाकी मानेमुळं पण डोकं दुखू शकतं, डोळ्यांमुळं दुखू शकतं. त्याचं कारण आपल्याला विस्तृत करून बघायला लागतं आणि त्याप्रमाणे योग्य ॲक्युपंक्चर केलं, बिंदूंचं संच व्यवस्थित केलं तर खरंच चांगले परिणाम येतात. म्हणजे ॲक्युपंक्चर हे फक्त विना औषध आणि विना ऑपरेशनच नाही तर कमी वेळात कुठल्याही रुग्णाला आराम मिळू शकतो. आता समजा जसं तुम्ही म्हणालात की मेंदू हा पूर्ण आपल्या शरीराला कंट्रोल करत असतो. समजा जर एखाद्या रुग्णाला लकवा झाला असेल तर अशा वेळी मग अशा रुग्णाला ॲक्युपंक्चर थेरपीच्या या उपचाराच्या माध्यमातून कसं बरं केलं जातं? लकव्याचा सगळ्यात कॉमन प्रकार आहे अर्धांग वायू. मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जाते किंवा रक्तवाहिनी फुटते. तर अशा वेळेला उजव्या बाजूला मेंदूला इजा झाली तर डावी बाजू पॅरालिसिस होते, डाव्या बाजूला झालं तर उजवी बाजू जाते. तर अशा पेशंटमध्ये ॲक्युपंक्चरमध्ये सगळ्यात चांगलं काय की हा जो मेंदूचा भाग आहे ह्याच्यामध्ये आम्ही थेट तो जो मेंदूचा भाग कमकुवत झालेला आहे त्याला आम्ही स्काल्प ॲक्युपंक्चर करतो, म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन. तर हे पेशंट ज्यावेळेला फ्रेश येतात आमच्याकडे एकदम उत्कृष्ट परिणाम येतात ह्याच्यामध्ये. आता माझ्याकडे एक दादरला पेशंट आहे, 2 महिन्यामध्ये आला होता झाल्याबरोबर. एक फक्त 10 ते 15 दिवसाच्या काळामध्ये अगदी म्हणजे जवळपास पूर्णच नीट झाला. तो अंधेरीला एक पेशंट होता, फ्रेश आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. एका आठवड्यात तर चालता मस्त. त्यांच्या रिलेटिव्हनीच व्हिडिओ काढला की ह्या बघा याला धरून आणलं होतं आम्ही डॉक्टर साहेब, आता एकटा चालतोय. लोकांमध्ये आनंद असतो तो. आणि अर्धांगवायू प्रमाणेच जर मणक्यामध्ये जर इथं मार बसला मानेच्या तर दोन्ही हाताच्या दोन्ही पायामध्ये ताकद कमी होते. जर कमरेच्या मणक्यात बसलं तर दोन्ही पाय जातात. ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याच प्रमाणे होतं आणि व्हायरलमुळे पण होतं, व्हायरल इलनेसने. असे रुग्ण
कितीतरी काळ घरी झोपून असतात, व्यायाम करत राहतात, नाही होत ते दुरुस्त. तर अशा वेळेला जिथं कमकुवतपणा आहे मेंदूच्या भागात त्याला दुरुस्त करावं लागेल. मणक्यात जिथे दोष आहे, तिथं जो ब्रिज कोलॅप्स झाला आहे, तिथं कंटिन्युएशन कमजोर झालेलं आहे, त्याला दुरुस्त केलं पाहिजे. असे पेशंट आमच्याकडे औरंगाबादच्या सेंटरला ॲडमिशन असतात आणि अनेक रुग्ण जे अंथरुणावर असतात, काही विथ सपोर्ट चांगले चालायला लागतात, काही तर एवढे चांगले होतात. आता माझ्याकडे एक सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षक आहेत, त्यांना सांगितलं होतं की हा कधीच चालणार नाही. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तो धावू पळू शकतो. 3ऱ्या-4थ्या महिन्यात धावू पळू एवढा चांगला झाला तो. नाही, पण खरंच हे अनुभव सगळे तुमचे ऐकून खूप भारावून गेल्यासारखं होतं. हे तर झालं मोठ्यांचं. मोठ्यांना ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून उपचार देतात, ते बरे होतात. आता लहान मुलांविषयी प्रश्न विचारायचा. बऱ्याचदा काय होतं की जन्माच्या वेळी मूल उशिरा रडतं, त्यामुळे मेंदूवर याचा परिणाम होऊ शकतो असंही म्हटलं जातं. मग त्यावर काही उपचार होऊ शकतात का ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून? मूल जन्मावेळेला उशिरा रडलं तर त्याला मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, हे सगळ्यात कॉमन प्रकार आहे. बाकी बरेच प्रकार आहेत ज्याच्यामुळे मेंदू कमकुवत राहू शकतो. जन्मानंतर काही मुलांना इपिलेप्सी म्हणजे फिट येते, त्याच्याने पण मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतं, रक्ताचा पुरवठा कमी मिळतो आणि तो कमकुवत होतो. त्यातले जे नर्व्ज आहेत ते लवकर कमजोर होतात. तर अशा मुलांमध्ये लाळ गळणे, हातापायाचे असे वाकडे राहतात, हातापायाच्या हालचाली बरोबर होत नाही, ते रांगू नाही शकत. उशिरा रडल्यामुळे मान वेळेवर न धरणे, रांगत पण नाहीत, लवकर चालत नाहीत. तर असे अनेक मुलांना आम्ही उपचार दिलेला आहे. ह्याच्यामध्ये व्हायरलमुळे पण होतं, ज्याला आम्ही व्हायरलमुळे मेंदूवर परिणाम होतो, गुलेनबारी सिंड्रोम म्हणतो आम्ही. तर ह्याच्यामध्ये पण असे मुलं जे आहेत ते ज्यावेळेला लवकर घेऊन येतात आमच्याकडे, चांगले गुण येतात. आणि इव्हन सीपीचे जे मुलं आहेत 5 ते 10च्या वयोगटात आणलं तरी उत्कृष्ट, त्याच्यामध्ये ते चालायला लवकर लागतात, रांगायला आणि मान धरणं फार लवकर येतं ॲक्युपंक्चर. नक्कीच. या ॲक्युपंक्चर वरील उपचार नेमके कसे असतात, ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून उपचार कसे केले जातात, हे आणखी डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मेंदू हाडांच्या विकारांवर विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सचिन लोहिया. चला आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, बऱ्याचदा काय होतं की पाय जळजळणं, म्हणजे याचाच अर्थ न्यूरोपॅथीवर मग ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून काही उपचार होऊ शकतात का? न्यूरोपॅथीमध्ये पायाचा जो तळवा आहे त्याला रक्ताचा सप्लाय कमी होतो, कारण की मेंदूपासून नर्वचा सप्लाय तिथं कमी होतो. डायबिटीजमध्ये फार कॉमन आहे, पाय जळजळणे, नंतर सुन्न होतात, नंतर कालांतराने त्याला जखमा होतात. तर हे सगळं आपण टाळू शकतो. वेळेवर जर आपण ॲक्युपंक्चर उपचार केलं तर तिथल्या नर्व्ज आपण व्यवस्थित ठेवू शकतो. माझ्याकडे एक ठाण्याला पेशंट होता, न्यूरोपॅथीमुळे त्याचा पाय सुन्न झाला होता. तर त्याला 2 लोक धरून आणायची, कारण की हातापायात पूर्ण ताकद, पण उभा राहिलं की स्पर्शज्ञानच नाही पायाला. तर हा पेशंट अवघ्या 4 ते 5 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आता एकटा तो सिटी बसने येणं जाणं करतो, एवढा चांगला झाला. बाकी आम्ही त्याला औषधीमध्ये एवढं काही उपचार देऊ नाही शकत. माझ्याकडे असेच बॅलेन्स जाणारे पेशंट असतात की न्यूरोपॅथीमुळे सुन्न झाला तळवा आणि चालताना तोल जातो. असे पण पेशंट अगदी उत्कृष्ट आपलं नॉर्मल जीवन जगतात. ॲक्युपंक्चरने हे रक्ताचा पुरवठा वाढवता येतं, हे शास्त्रीय पद्धतीने शोधून काढलेलं आहे. आता या ॲक्युपंक्चर उपचारादरम्यान तुम्ही तपासण्या नेमक्या कोणत्या कोणत्या करता हे सांगू शकाल? ॲक्युपंक्चरमध्ये मेन तर जिभेचं परीक्षण आहे, नाडीचं परीक्षण आहे, नंतर हे जे चॅनल्स असतात ह्याला आम्ही तपासून पाहतो की ह्याच्यावरती कुठे दोष आहे. त्याचप्रमाणे आता सगळंच आधुनिक होत चाललं तर इथंही आधुनिकपणा येणारच. तर ह्याच्यामध्ये ग्राफ असतो असा ॲक्युपंक्चरमध्ये. तर हे सगळे चेतनाप्रवाहांचं ग्राफ आहे. तर ह्याच्यामध्ये लाल म्हणजे हे उष्ण आहेत चेतनाप्रवाह, निळे म्हणजे कमजोर आहेत आणि हिरवे म्हणजे चांगले आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्हाला लगेच कळतं की कुठल्या चेतनाप्रवाहांना उपचार द्यायचा आहे. लंग, लिव्हर, लार्ज इंटेस्टाईन, हार्ट, पेरिकार्डियम सगळ्यांचे चॅनल्स असतात. ह्याच्यावर तो ऑर्गन या चेतनाप्रवाहावर असतो, त्याच्याप्रमाणे आम्हाला कळतं की कुठे दोष आहे. हा फायदा कुठं होतो, जिथे सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. डायबिटीजमुळे दोष कुठं कुठं होतो आहे, बीपीमुळे दोष कुठं कुठं होतो आहे, जिथं आतमध्ये सिस्टीममध्ये विकार आहे तिथं शोधावं लागतं ते. बाकी हे नॉर्मल गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, तिथं या सगळ्या तपासण्यांची आवश्यकता नाही. तिथं आम्ही सहज रुग्णांना दुरुस्त करू शकतो. जसं आता आपण पाहिलं या चर्चेदरम्यान की ॲक्युपंक्चर उपचार हे विना औषध विना ऑपरेशन तर आहेत, पण मुळात म्हणजे आणि पटकन रुग्ण बरे होतात. तर नेमका हा उपचाराचा कालावधी किती असतो हे थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. कालावधी आता तुम्ही पाहिलात तर आता माझ्याकडे एक फ्रोझन शोल्डरच्या केसेस अनेक असतात. तर काहींना 4 महिने पण लागतात, कारण की जर सांध्यामधला गॅपच खूप कमी झाला तर वेळ लागणार. आणि काही फ्रेश असतात. आता एक ठाण्यातली केस आहे, एक सिटिंग दिली होती त्याला साधारण लॉकडाऊनच्या आधी
आणि नंतर तो ट्रीटमेंटला आला माझ्याकडे गुडघेदुखीसाठी. मला म्हटलं त्यावेळेला मी आलो होतो पण एकाच दिवसात बरा झालो. म्हणजे मलाही कधी कधी बिईंग ॲन ॲलोपॅथिक डॉक्टर मला आश्चर्य वाटतं, अरे एकाच दिवसात कसं काय बरा झाला. टाचेचे पेशंट असतात ते म्हणतात एकाच दिवसात, म्हणजे 4 वर्षापासून टाचदुखी होती अंधेरीच्या एका पेशंटला, तो म्हणतो 4थ्या सिटिंगमध्येच माझं पूर्ण दुखणं बरं झालं. काही पेशंट असं म्हणतात तुम्ही म्हणता कोर्स करायचा म्हणून आम्ही पूर्ण करतो, नाही तर आमचं बरं झालेलं असतं. तर ॲक्युपंक्चरमध्ये 20 मिनिटाचा एक सिटिंगचा कोर्स असतो. हे अशा निडल्स लावतात, त्याला मशीन असते, त्याला वायर जोडतात आणि त्याला स्टिम्युलेशन देऊन त्याचा प्रवाह दुरुस्त करतो. असा म्हणजे 20 मिनिटाचा एक सेशन असतो. साधारण काही पेशंटला 10 दिवस, काही पेशंटला 20 सिटिंग सांगतात. बाहेरगावचे पेशंट असतात, रोज नाही येऊ शकत, तर आठवड्यात एकदा, 15 दिवसात एकदा आम्ही ट्रीटमेंटला बोलवतो. एकदम सुलभ आहे ना, सोपं पण आहे त्यांना. पण जेवढं जास्त ट्रीटमेंट आपण फास्ट देतो तेवढं फास्ट रिझल्ट पण येतात. आणि बाहेरगावचे जे पेशंट आहेत तुमच्या छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकच्या इथे राहण्याची मला वाटतं सोय त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे नक्कीच बाहेरचे जे रुग्ण आहेत ते छत्रपती संभाजीनगर इथे येऊ शकतात. आता जसं तुम्ही कोरोना काळाचा उल्लेख केलेला आहे, अनेकदा कोरोना काळात बसून काम करण्याचं प्रमाण हे जास्त झालं, तर यामध्ये स्लिप डिस्कचा त्रास अनेकांना व्हायला लागले, अगदी तरुणांना सुद्धा. तर हे स्लिप डिस्कचं ऑपरेशन नेमकं टाळायचं असेल तर ते कसं नेमकं टाळावं याच्याबद्दल काही रुग्णांचा अनुभव सांगू शकता का? ॲक्युपंक्चर मध्ये कसे उपचार होतात? कॉम्प्युटर जे काम करतात हे त्यांना सगळ्यांना सॉफ्टवेअर सिंड्रोम म्हणतो आम्ही. सॉफ्टवेअरमुळे हार्डवेअर खराब झालं. बसून बसून मणक्यांच्या मधली जी खुर्च्या आहे ती फुगून जाते, स्लिप डिस्क होते, काहींची हाडं झिजतात, स्पॉन्डिलोसिस होतं. तर ह्याच्यावर पण ॲक्युपंक्चरमध्ये चांगला उपचार होतो. जसं स्लिप डिस्क आहे, अशी जी डिस्क असते राऊंड 2 मणक्यांच्या मधली, ती अशी फुगते, म्हणजे स्वेलिंग येते त्याला. ॲक्च्युअली स्लिप डिस्क हा चुकीचा शब्द आहे. पेशंट मला म्हणतात आमची गादी बाहेर आली, आत कशी जाईल? ती गादी बाहेर आलेली नसते, ती याला फक्त सूज आलेली असते. जसे तुमचं बोट सुजलं आणि एवढा झाला, याचा अर्थ नाही की तुमच्या बोटाची साईज एवढी आहे. ती जी डिस्क एवढी झाली, ॲक्युपंक्चर त्याच्या अवतीभोवती केलं, त्याची साईज कमी झाली, तर ही जी नस दबते ती मोकळी पडते. तर स्लिप डिस्कचा पायाला मुंग्या, बधीरपणा जो येतो, कंबर दुखते, हे कमी होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे जसं ऑपरेशनमध्ये थेट त्या ठिकाणी उपचार करतात, मी बऱ्याच वेळेला पेशंटला सांगतो हे ट्रीटमेंट ऑपरेशनसारखंच आहे, फक्त आम्ही कट नाही करत, त्या बारीक तारेसारख्या सुया त्या ठिकाणी टाकून तिथली सूज आम्ही कमी करतो स्लिप डिस्कची. अशा बरेच स्पॉन्डिलोसिसचे आणि लंबर स्पॉन्डिलोसिसचे सगळे सॉफ्टवेअर म्हणजे हे कॉम्प्युटरवाल्यांचा बरेचसा आम्ही दुरुस्त केलेलं आहे. हे आपले बँकेमध्ये काम करणारे, माझ्याकडे युनियन बँकचे म्हणजे मोठे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे पूर्ण स्टेट आहे. आता त्यांना मध्ये स्लिप डिस्क झाला, अगदी उच्चाभ्रू लोक पण आता ऑपरेशनकडे जात नाहीत, ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले आणि अवघ्या पहिल्या महिन्यातच त्यांचं पूर्ण दुखणं बंद झालं. नाही, आणि नक्कीच विना ऑपरेशन आणि विना औषध आणि कमी वेळात जर बरं होऊ शकतो तर का कोणी ॲक्युपंक्चर उपचार घेणार नाही? जसं आपण पाठीचं दुखणं पाहिलं, आता एक ठराविक वयानंतर गुडघेदुखीचं ऑपरेशन हे होणारच, हे अनेकांना माहीत असतं, तर तेही टाळणं शक्य असतं का? त्याबद्दल काही अनुभव सांगाल का? ऑपरेशन बऱ्याच लोकांना नकोच असतो, आणि जे जिद्दी असतात की नाहीच करायचं ऑपरेशन ते येतात आणि ते जिंकतातही, कारण की 10 लोक त्यांना म्हणतात करा करा करा, आणि ते ॲक्युपंक्चरनी बरे झाले की बाहेर अगदी अभिमानाने सांगतात माझं ऑपरेशन टळलं. आणि त्यामध्ये डॉक्टर लोही ॲक्युपंक्चर सेंटरचं नाव मात्र मोठं होतं. तर आमच्याकडे एक पेशंट होता की हे म्हणजे आपले जे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, तिथं ते सेक्रेटरी आहेत, तर त्यांच्या मिसेसला सांगितलं होतं की तुम्हाला रिप्लेसमेंट करावं लागेल. 10 दिवसामध्ये ते दुखणं म्हणजे जवळपास 70-80% कमी झालं. त्याच्याने कसं आहे पेशंटमध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की मी आता बरं होतो आहे. तसंच माझ्याकडे आता वाशीला एक 78, आजच मी पाहून आलो त्या आजीला, 78 इयर्स, आणि त्यांना पण रिप्लेसमेंट सांगितलं, ते पण आपण उत्तम ठिकाणी म्हणजे ऑपरेशन टाळलं, त्यांचं दुखणं कमी झालं. आता गॅप कमी झालेला आहे, पण त्या वयामध्ये तो व्यक्ती तेवढाच चालतो, त्याच्यामुळे त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये आणलं, तो त्याचं रोजचं काम करतो, हे उत्तम होऊन जातं. आणि अशा प्रकारे गुडघेदुखी लहानमध्ये म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये पण होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडे शिवाजी पार्कच्या जवळच एक क्लिनिक, तर बरेच क्रिकेटर्स येतात, मोठे मोठे दिग्गज क्रिकेटर्स पण जे आपण क्रिकेटवर टीव्हीवर पाहतो ते बरेचशांना आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. नाही, नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न, 2 मिनिटं उरलेत म्हणून मला विचारायचं, ज्या प्रकारे तुमच्याकडे उपचारांसाठी अनेक रुग्ण येतात, तसंच तुम्ही रुग्णांना हे ॲक्युपंक्चर उपचाराचं ज्ञान मिळावं म्हणून अनेक साहित्य लिहिलेलं आहे, जे खूप आज अनेक जण वाचतात तुमची पुस्तकं. थोडंसं या साहित्याविषयी जाता जाता सांगा. आपल्याकडे कसं आहे प्रशिक्षण पण ॲक्युपंक्चरचं होतं. आता तर महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चर काउन्सिल झालेलं आहे, तर जे नवीन तरुण आहेत 12वी झालेले त्यांना तर सुवर्ण संधी आहे की गव्हर्नमेंटच्या तर्फे तुम्ही कॉलेजतर्फे करा
आणि पुढे तुम्ही तुमचं क्लिनिक पण उघडू शकता. तर हे ॲक्युप्रेशरचे पुस्तक आहेत आपले, हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. हे घरच्या घरी आपण अनेक आजारांवर कुठले कुठले पॉईंट दाबून उपचार करू शकतो, पण हे फर्स्ट एड म्हणून प्राथमिक तत्वावर. तर हेच पुस्तक जसं इंग्रजीत आहे तसंच गुजरातीमध्ये आहे, तसंच हिंदीमध्ये आहे, तसंच मराठीमध्ये आहे. आणि डॉक्टरांसाठी ॲक्युपंक्चरचं पुस्तक आहे, हे सगळीकडे वापरलं जातं. एक बेसिक माहिती सगळ्यांना मिळावी ॲक्युपंक्चरची डॉक्टरांना. यासाठी बरेचसे डॉक्टर्स आता ॲक्युपंक्चर करायला लागले आहेत. हे ॲक्युपंक्चरची परीक्षा देण्यासाठी हे माझं लिहिलेलं एक पुस्तक आहे. एक ॲडव्हान्स्ड ॲक्युपंक्चर हे जर्मनीमध्ये रिलीज केलं होतं. तर हे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे अवघड आजारांवरती उपचार कसे केले पाहिजे हे सगळं दिलं आहे. पण हे ॲक्युपंक्चर नाही. तर ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर हे दोन्हीचं प्रसार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर लोही ॲक्युपंक्चर सेंटर, आमचं इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सेंटर सदैव कार्यरत आहे. नाही, नक्कीच. आता शेवटचा 1 मिनिट उरलाय, म्हणून आपल्या सगळ्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? या शेवटी जाताचा तुमचा काय मेसेज द्याल? आता हळूहळू सगळं सीडलेस होत चाललेलं आहे. आपल्याला सगळं सीडलेस आवडतं, तर ड्रगलेस का होऊ नये? तर आपण ड्रगलेस व्हावं. आणि जे लोक कितीतरी महिने स्लिप डिस्कचे असो, हे आपलं लकव्याचे असो, अंथरुणावर असतात, इतके दिवस अंथरुणावर राहायची गरज नाही पडत. अनेक लोकांना आश्चर्य वाटतं इकडे आल्यावर की आम्ही 7-8 दिवसातच एवढं बरं वाटलं, आम्ही चालतोय फिरतोय, इतके दिवस अंथरुणात का होतो? तर एवढा वेळ घालू नका, लवकरात लवकर उपचाराला या, म्हणजे जास्तीत जास्त रिकव्हरी होईल, अर्थात रिपेअर होईल. नवीन काही होत नसतं शरीरात, तर मेजॉरिटी पेशंट्सला आपण चांगलं रिपेअर करतो. नाही, नक्कीच. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही आजाराने त्रस्त असाल, ॲक्युपंक्चर उपचार घ्या आणि डॉक्टर लोहिया यांना नक्की भेटा. त्यांचे सगळे आम्ही संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेले आहेतच. खरंच तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली, मनापासून धन्यवाद. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.